शिवरायांचं मावळे तुमच्या आमच्यासारखे नव्हते दादा. आता परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, KTM गाडी, हातवर झेंडा, मुठभर दांडा, मिशीला आकडा, कपाला चंद्रकोर, पुट शिवराय, पाठी शिवराय. हा काय पोरगा. जशी त्याची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. तुम्ही मावळे का? तुम्ही डोम कावळे. इकडे बघ, तिकडे बघ, इकडे बघ, तिकडे बघ. म्हणजे मावळा कुणाला म्हणावं हे तरी तुम्हाला माहित आहे का? अरे शाहिस्तखानाच्या लाल माला चालल्यात, शाहिस्तखानाची पोरगी गायब झाली, कुठंतरी लपली. बायको विचारती जहापणा, म्हणजे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय, अगं ए तर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला मावळा म्हणायचं. निष्ठा आहे, नजर पवित्र आहे. हे शिवराय आहेत. माझा राजा एकच होता, एकच असणार आणि एकच राहणार, कारण त्या आईची कूस तेवढी पागण होती. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच आहे, नशाही तेच, समजून घ्या. पण माय लई काय नाही, लई काय नाही, 2-3 गोष्टी तरी करचाल. मला तुमचं सगळं पटतं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई. पण एकच पटत नाही, तो आंड. तुम्ही जे हिकडलं तिकडलं हिकडं करता की नाही तेवढंच पटत नाही. योगा महाराज शिशरावदादाचं ते शिशरावदादांनी योगाच्या योगा एवढे पोस्टर लावले, चुकलं त्यांचं. त्यांनी फक्त गावातल्या 2-3 बायाला सांगायला पाहिजे होतं, आख्या तालुक्याला कळलं असतं. नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले, बायकोला आत नेता कुठं सोडता पंपाच्या. त्याचं रिझन आहे, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाये. कळलं, त्यालाच कळलं. समजून घ्या महाराज, लय अवघड. म्हणून माय तू कधी कधी बसल्या बसल्या विचार करीत असशील, एवढं श्रावण सोमवार, एवढं मार्गशीर्ष गुरुवार, एवढं पौष रविवार, एवढा एक देव सोडला नाही म्या. पार त्या किसनाला तर पाण्यात ठेव थंडी वाजून आणली, तरी देव मला पाव, तरी माझ्या घरात समाधान. त्याचं एकमेव कारण आहे, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. वाणी जर स्वच्छ असेल, नीतिमत्तेनं जर कर्म केलं तर देव आणि पैसा कुठंच जात. नीतिमत्तेनं कर्म करा, तोंड स्वच्छ ठेवा. बाकीची आग लावतात, लावू दे की, त्याला काय एवढं. दुनिया में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे. लोक दारू पिली तरी नावं ठेवतात आणि माळ घातली तरी. गुरी बायको केली भरी दिली, काळी केली भरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का. लोकांचं ऐकलं तर बायको करणं मुश्किल आहे, परमार्थ कुठं करीत आहे. होय मी नाही करीत. दादा तुमचं लग्न झालं का? बरं झालं महाराज, झालं या गदाचं झालं महाराज. लय अवघड असतंय. या कोरोना तर लय लॉट खापलाय, काय हो नाही तर नाही हो, लेट कळलं का. कोरोनात एक गोष्ट लई चांगली झाली, ते म्हणतात चांगलं काय झालं, नाकटे सुद्धा पुरी खापले. चिचुकी एवढं नाक ती बी गेली हसत हसत मुलाच्या गाड्यात. ह्याला सकाळी कळलं, हिला नाकच नाही, मेकअप मुळे कळलंच नाही. काय मारा लई लग्न केली. हे का पोराव, कोरोना का अशा मताची मी नाही. हो का करा तुम्ही तर प्रेमही करा मी म्हणते. तुम्ही नाहीतर काय दात पडक्या डांगरेनं प्रेम करायचं का दादा. ए बिंदास करा रे, होय त्यावर सगळं करून घ्यायचं, आयुष करायची, असंच जगायचं ना. अरे चालायला लागलो तर 10 माणसांसोबत चालावं, बसलो ना 10 माणसांसोबत बसावं, अरे उठलो ना 10 माणसांसोबत उठावं. आणि यदा कदाचित मेलोच ना, ज्यांना ऐकले त्याच्या डोळ्यात घायकण पाणी यावं, इतकं थाटात जगावं. जगायचंय थोडं दिवस आहे, थाटात जगायचं. पण जेवढा काही थाट करायचा आहे ती स्वतः जीवावर करा, बापा जीवावर नाही. कुत्र्यासारखं बापा जीवावर तुकडे मोडायचे नाही. हिंमत असेल ना स्वतः कमवायचं, स्वतः खर्च करायची. फाटका
कॅशलेट असू दे पण स्वतःच्या कमाईचा असू दे, थाटात घालायचा आहे, सोन्याचा असू दे पण बापाच्या कमाईचा असू दे, हात लावायचा नाही, त्याला सुसंस्कृत म्हणतात. आणि तसं जागा. आणि तुम्हालाही सांगते, अय पुरी हो, ऐका, लय कळ्या खुलवू नका. दुनिया लय बेकार आहे दादा. हे 100 वेळा चुकलं तरी समाज माफ करतंय. आपण एकदा चुकलो तरी समाज माफ करत अर्थात नाही करत. पटलं तर फक्त माई एवढं सांग, बाईच्या चेहऱ्यावर पडलेला डाग 100 वेळा झाकता येईल पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. झाकू शकता का? बिलकुल नाही. नाही, थाटात तर जगायचं पोरींनो. आपल्याकडं कोणी बघितलं ना, टका 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 त्याच्याकडेच बघायचं. खाली कशामुळे बघायचं? लाजलं की गेलं. तू अशी लाजती जस का आता कायच म्हणावं महाराज, काही गरजच नाही ना. ठीक आहे का? लग्न प्रेम ह्या फार न्यून आणि छोट्या गोष्टी आहेत हो. ह्याच्या पलीकडे कर्तव्य आहे आपलं. पोरींनो, कधीतरी उठा रातच्या 12 वाजता, त्या मायबापाच्या अंथरुणाजवळ जा, त्यांचे जिजरेले पाय सुरकुत्या पडलेला चेहरा बघा आणि त्यांच्या पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल पण मायबाप हो, तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. कीर्तन सार्थकी लागलं, भ्यायचं नाही. आणि आपण जर योग्य आहे, पोरीचा बाप पोराचा बाप तोंड वासून हुंडा मागायला ना, त्याला फक्त म्हणायचं तुझ्या पोराला आत पाठव, आतल्या खोलीत न्यायचा, कोपऱ्यात कडी लावायची, दुसऱ्या कोपऱ्यातला बांबू घ्यायचा, असाच हाणायचा, जाम काळा निळाच छालावायचा. ते नुसतं बापाला म्हणला पाहिजे, पापा फुटली सुपारी, पुढचं पुढं बघू. नव तरुणींनो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊ नको टाग. नव तरुणींनो कंबर कसून उठा ग, हुंडा मागेल त्याला नेऊ नको टाग. स्वाभिमान सोडायचा नाही ना, अभिमान करायचा नाही. सोपी गोष्ट आहे. मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. वारकरी संप्रदायात आहे, स्वाभिमान आहे. मुलगी आहे, स्वाभिमान आहे. माझ्यासारखं कीर्तनच कुणी करत नाही, अभिमान आहे. फरक आहे. आम्ही दैवाचे आहेत, स्वाभिमान आहे. पण मी दैवाचा आहे, अभिमान आहे. लक्षात घ्या. अहंकार झाला, माज केला की देव जवळ येत. गर्व करू नका पण स्वाभिमान सोडू नका. थाटात जगा. चला लग्न करा, बायको करा, सगळं करा. हो का, मी सांगते, जर तुम्हाला आता भेटलीच पांडुरंगाच्या कृपेनं करा. देवाच्या कृपेने जर तुम्हाला बायको भेटलीच, कोरोना नसलाच, तुम्ही लग्नपत्रिका छापलीच, तर माझं एक ऐका, लग्नपत्रिकेच्या खाली एक अट लिहा. मी सांगते म्हणून लिहा, एकच लिहा, दारू पिऊन येणाऱ्याला माझ्या लग्नात प्रवेश नाही. पोरीच्या बापाचा निमा खर्च कमी होईल. तोटा फक्त एवढाच की लग्नात नागिन डान्स होणार नाही, दुसरं सगळं होईल महाराज. बाकी सगळं शास्त्र पद्धतीनं होईल. पण पुढचं सांगते, जी लिहितंय ती बी गुणाचं पाहिजे. जर लिहिणारच 90 आणि तासन तर लिहायचा फायदा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्तच नव्हे आहे का? एकही खात नाही का? बाय 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 बाय, योग नाही का? बर बर बर, हा प्रामाणिक आहेत महाराज ते. एवढं गाव निर्व्यसनी होय शेषराव दादा, एवढं निर्व्यसनी का? बर चाल, जाऊ द्या. ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवरी करा. सुपारी सुद्धा बाळांनो, तुमचं वय यायचंय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, इकडं 19 20, तिकडं 21 22 23 24 25, इकडं 26 27 28 29 30 31 बास. आणि बाकीचे जेव्हा खाणारे करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या कानावून वारं गेलं तर तुम्ही म्हणून तुम्हीच नाही, आमचे बी गुणाचे नाहीत. बसवा गावातलं गबाळ काकड्याला, ती देवाला म्हणतो उठा पांडुरंगा संध्या, तुला उठवीन देव एका दिवशी, तू देवाला उठवाय निघाला म्हणजे ही परमार्थ आहे का? काय तर डोकं लावी जरा जरा. काय सांगायचं महाराज, काय परवा दिवशी मला एक म्हातारी भेटली हो. मला म्हणली ताई तुम्हाला अभंग म्हणून दाखवते.
पण ती अभंग तुका म्हणे नव्हता, म्हातारी म्हणे होता. म्हणलं म्हणा अभंग, तिनं चालू केलं. आणि देवा तुझ्या पायात गुतलं माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हणलं मला अजून नंबर घावलो नाही, डंगरीला बरा घावला. बरं म्हणलं पुढं. आणि देवा तुझ्या पायात गुतलं माझं मन, आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन. पुढं. आणि देवा तुझी आठवण लय लय येते म्हणून तुला मिस कॉल देते. इथं पोरगी मिस कॉलवर पटना, तू देवाला पाठवाय निघाल. खाऊ नका, पिऊ नका, नाचू नका, वाईट वागू नका असं माझं म्हणणं नाही, पण काही करा देवाच्या नावाखाली करू नका एवढंच माझं म्हणणं आहे. महाराज तुम्ही आईची गाणी डीजेत वाजवता, पंचमीचं चांदणं चमकतंय लाख लाखा, आंबा खेळती झोका, झोका निष्ठला म्हणजे कळत काय मजा असते ती. काय बी हो डीजे मध्ये गार डोंगराचे हवन बायला. तुम्ही लय नका वाजू, यातली जर उठली ना तो बाई बंधन बुवाई बंद महाराज. पांढरंग परवडतय पण देवी नाही. तुम्ही म्हणसाल तुम्हीच देवाची अवहेलना करता का. मला खरं सांगा आयानो, अंगात येत नाही असा माझा वाद नाही, येतही असल पण अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतो ग. देवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. देवी निस्ती नवऱ्याकडे पळती, झाडाला नाही तर असं झाडाला. अगं खोडाला बी हायच की, निस्त्या झाडालाच कसा. तो का म्हणे कैसे आंधळे आणि गेले विसरून नाही येत असं. माझ्या देवाच्याही आलं. नामदेवा कीर्तन करी पुढे हे देवनाचे पांडुरंग जणी म्हणे ज्ञानदेवा बोला. नामदेवा कीर्तन करी पुढे हे देवनाचे पांडुरंग. ते नाचणं वेगळं, तुमचं वेगळंच. आहा नो हुनो हुना. दोन चार पाया पडली तुम्हाला बरं वाटतं का. आणि आम्हाला विचारा कटाळा आला त्या पाया पडायचा. दोन चार पाया पडली म्हणजे आपण देव झालो असं नाही. आपल्यासारखा मूर्ख नाही. लोक आपण मूर्ख आहे म्हणून पाया पडतात, संतन देव आहे म्हणून नाही. फक्त येड्यात ती म्हणते पाया पडलं की येड्यात निघतोय. आपल्याला त्याचा गर्व येतो. अरे आपण तर अहंकार लावूनच घेऊ शकत नाही. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे की कुणाच्या अंगात जाऊ. अहंकार फक्त देवान संतांनाच येऊ शकतो. आम्ही फक्त वाऱ्यात खेळतोय अहंकाराचा वारा. मग नामदेवराय म्हणले देवा हे जे लाडावलेत ना, पाया पडून घेऊन दक्षिणा घेऊन हे जे लाडावलेत आपल्या तुमच्यासारखे, ते जे राजस, राजस म्हणजे लाडावलेले, राजस म्हणजे लाडावलेले. हे जे लाडावलेत ज्यांना थोडीफार प्रगती भेटली, थोडंफार नाव भेटलंय, थोडंफार पैसा भेटलाय, थोडीफार खुर्च्या भेटल्या त्या आणि थोडीफार पदं भेटल्या ती, ही जी लाडावली ती, ह्या लाडावल्यांना सांग वारा सुद्धा लागता कामा. वारा जर लागला तर सुखी राहणार, सुखी जर राहायचंय तर वारा लागता कामा. रुक्मिणी मातेला एकदा अहंकार आला की माझ्यासारखी बायको नाही. बलिप्रतिपदा पाडवा, पाडव्या दिवशी कोण कुणाला ववाळतं, कोण कुणाला ववाळतं. बायको नवऱ्याला. सुधरून सण साजरे करा, नाही तर संक्रांतीला तुम्हालाच व्यवसाय जावं लागायचं. पाडव्या कोण ववाळून घेतल्यावर महाराज. पाडव्याला बायको नवऱ्याला. रुक्मिणी माता पंचायतीचं ताट घेऊन गाभाऱ्यात येणार. भगवंताला सांगतायत देवा गाभाऱ्यात उभे राहा, तुम्हाला ववाळते आणि मग तुम्ही दर्शन द्यायला रिकामे. मनात अहंकार आहे, माझ्यासारखी बायको नाही, सुंदर सुशील गुणवान, पंचायतीचं ताट हातात आहे, पण मनात अहंकार असल्यामुळे देव दिसेनासा झालाय. माझ्या विष्णुदासा भाविकासी. मग लोक विष्णुदासच का नाही, भाविकही. कोण भाविक? माळकरी नाही पण वारी करतात,
खातात पितात पण कीर्तन ऐकतात, हे कोण झाले? भाविक. फक्त विष्णुदासच नाही तर भाविकांनाही अहंकाराचा वारा लागता कामा, तेही बर्बाद होतील. मग ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची कल्पना वाईट नाही, कल्पनेची बाधा वाईट. भूत वाईट नाही, भूताची बाधा वाईट. कल्पनेशिवाय संत नाही, कल्पनेशिवाय ग्रंथ नाही, कल्पनेशिवाय भगवंत नाही. सगळं कल्पनेत. कल्पना वाईट नाही, कल्पनेची बाधा वाईट आहे. लक्षात घ्या. आणि सुखी राहायचंय ना, सोपा उपाय. सदा नाम घोष करू हरी, तेणे सदा चित्ता सर्व सुख ल्यालो. सुख विसावा दे. फक्त नाचत कुठं जायचं? त्याच्याकडं. आणि आपणही नाचतो ना, कलवरीकडे बघू बघू नाचतो, पण त्या नाचण्यात मजा नाही. समजून घ्या बरं. चला. कल्पनेशिवाय परमार्थ नाही, पण बाधा नको. कारण मन इतकं वाईट आहे, या मनापासून निर्माण होते कल्पना. मन इतकं बेकार आहे, याला समाधान करायचं म्हणजे ठेविले आनंद तैसेची राहावे. श्रीमंती आली तर माजायचं नाही, गरीबी आली तर सुखी राहायचंय ना, त्याच्यावर प्रेम करा ना. सुखी राहाल महाराज, त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. आमचं भगवंतावर प्रेम नाही. आमचं कसं आहे महाराज, माय बऱ्यापैकी सणाला आमच्या भागात पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात का? करतात का? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं हाय तसंच, जीव गेल्यावर काय तर असेल महाराज. चला, माय पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वतःला जी पोळी करता केवढी असती? अशी ताटभर असते की नाही? आणि जी देवाला करतात ती केवढी असती? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलला तर इमानदारीनं सांगा, देवाची केवढी असती? आजी एवढीच असते की नाही? एवढीच असते की नाही? अजून हे 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 की नाही? लय अभिमानाची गोष्ट आहे काय? आणि आखी छोडी तर इष्ट जळती का? बाई म्हणते लय नको बुमलो, देव तरी कुठं खातो? खातो का? खातो. फक्त खाऊ घालणारा प्रेम करून तर बघा. देव जिकडे तिकडे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, देवटला नाना परी भरून उरला. सर्वाघटी राम देविंदेन पदार विंदम मुखार विंदेन विनिवेशयन्त वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हल्लेल्या पानात, उभं राहिल्या वृक्षात, चाललेल्या पावलात, घेतलेल्या नामात, बघितलेल्या दृष्टीत जिकडं तिकडं देव आहे. फक्त अनुभवता आला पाहिजे. आणि ज्याला अनुभवता आला त्याला बाह्य सुखाची गरज पडली नाही, ते आत्मिक सुखाने समाधानी झाले. संत बरे झाले देवा पर्या दुष्काळे. तुकोबाराय गावोगावी कीर्तन करायचे. एके दिवशी एकटा एका गावात कीर्तन केलं, त्यांना भरपूर भेटलं. पाकिट नाही, धान्य वगैरे, पण तुकोबाराय कधीच भेटलेलं घरी आणत नव्हते. गावात वाटत वाटत यायचे. बायकोला कळलं नवऱ्याला भेटलेलं पण नवरा आणत नाही. वाऱ्यातच उभा राहिली. घरी येईपर्यंत फक्त ऊसाचं एक कांडकच हातात राहील. असा राग आला बायकोला. काय करू म्हणली ह्याच? काय करू म्हणली ह्याच? सगळं तर वाटलं, हेच काय करू म्हणली? हा, सगळं तर दिलं म्हणली की आता. असा तुकोबारायच्या हातातनं ऊसाचं कांडकं घेतलं, तुकोबारायच्या घातले तसे 2 भाग झाले. तुकोबाराय बायकोला म्हणते, तुझ्यासारखी बायकोच नाही. बायको म्हणली, अहो चुकून माझ्याकडून तुम्ही लागलंय, तुम्ही मला म्हणताय बायको. अगं खरंय, अर्ध्या वाटेपासून विचार करीत होतो, ऊसाचं कांडकं एकन आपण दोघं खायचं कसं. तो आल्या आल्या प्रश्न मिटवला. प्रसंग सुखाचा आहे का? पण मानतायत काय? कारण ही संत मंडळी हे
हे सुखी आहेत कारण यांच्याकडे आत्मिक समाधान आहे. पण देवा ह्यांना जर कल्पनेची बाधा लागली ना, कल्पना जी गोष्ट मिळत नाही माणूस त्याची कल्पना करतो, आणि ही जर बाधा लागली ना तर हे सुखी राहू शकत. म्हणून देवा मागणं एकच आहे, ज्यामुखी निदान, निदान कमीत कमी, निदान कमीत कमी, आपण निदान एवढं तरी कर. निदान कमीत कमी ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याचं सुद्धा कल्याण आहे. नाव, कारण देवाच्या नामात अमृतावेदी एवढं नाम तुझे मन माझे केशवा. देवाचं नाव, देवाचं सर्वस्व गोड. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. देवाच्या नामानं सगळं तरलं, तरले तरती हा बरं बसा नामधारकाचा. देवाच्या नामात एवढी ताकद. राम नामाची दगड तरली, खरं आहे का? राम नामाची तरली, खरं आहे का? मला नाही माहित, तुम्ही सांगा खरं आहे का? रामायण ऐकलं का? मग ते पिक्चर तरी बघितलं असेल की. मग ती राम नामाची दगड तरली म्हण, खरं आहे का? मग होय म्हणा, काय होईल तुम्हाला? संपत आलंय होय तर म्हणा. आता म्हणते बघा होय होय, ऐका राम नामाची दगड तरली, खरं आहे. ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त म्हणाले आता काय खसखस पिटली ती मला बी सांगा कीर्तन झाल्यावर ना. चला, ती राम नामाची दगड तरली सगळ्याला माहित आहे. बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून पण आहेत, मेले नाही. मी तर लय अनुभवले. म्हणजे हे रावणाचे भक्त अशी येत. अमेरिकेचं कुत्र भारतात आलं. भारतातल्या कुत्र्याने विचारलं का र कुत्र्या? कुत्रच होतं पुढचं महाराज. कारण अमेरिका सोडून भारतात कशाला आला? ते म्हणला जे भारतात आहे ते कुठंच नाही. ते म्हणला काय आहे भारतात? म्हणला इथं कुणालाही कुणावर भुकायचा अधिकार आहे, भुकू द्या. आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा भाव वाढला. जमिनीचा, धान्याचा, पाण्याच्या बिसलरीचा सुद्धा, दुधाचा, फळांचा, भाज्यांचा. चांगलंच कळतंय की शहाणे हो तुम्हाला. एवढ्या वयात एवढं कळतंय म्हणल्यावर अवघडच आहे महाराज. पण वाढला. आवाज नका वाढवू तुम्ही, तो कमी राहिला तरी हरकत नाही महाराज. आणि वाढला महाराज, आवाज सुद्धा वाढला. सगळ्या गोष्टीचा भाव वाढला, पण एका गोष्टीचा फार नाही वाढला. आटण्याचा रुपया, काड्याची पिटी, डबड डबड, माचीस, आटण्याचा. त्याचं एकमेव कारण आहे, आग लावणाऱ्याचा भाव कधीच वाढत नाही. या जगातलं तरी काल सत्य महाराज. धंदेच बंद करा, काही फायदा नाही. लोकल आहे. आता तुम्हाला काय वाटतंय? आता एवढ्या माय लेकरांना एवढं, म्हणजे बाप लेकरांना एवढा सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला, यांना काही सगळ्यात चांगली म्हणताला असं नाही. खरंय का खोट आहे? खरंय माऊली. ती म्हणणार नाव करायचं होतं म्हणून कीर्तन ठेवलं, स्वतःची वाह वाह करायची होती म्हणून. अरे कसं का वाईना, पण ठेवायची दानत तरी ठेवली का नाही? त्यांनी माझं कीर्तन ठेवलं यात कौतुक नाही, त्यांनी वाढदिवसाला कीर्तन ठेवलं यात कौतुक आहे. वाहवाच करायची असती तर दुसरं बी ठेवलंच असतं की. अरे 100 दिली की वाह होती. पण त्यांना कळलं ना की मोक्ष मार्ग कशात आहे. लोक आहेत हो, जाऊ द्या. 2-4 बेडकं होती, त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. पर्वत चढायला सुरुवात केली, खालच्यांची आग झाली. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमत चढमत गिर जायगा. दोघा तिघाचा धीर सुटला, ते पडले. ज्याला पडले त्यांना अजून वाईट वाटलं. पडल्यावर लय वाईट वाटतंय. कळलं, त्यालाच कळलं. समजून घ्या महाराज, लय खोलून सांगायची मला सवय नाही.
लय वाईट वाटलं त्यांना. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत चढमत गिर जाएगा, गिर गया तो बहुत लग जाएगा. अनुभव आहे. वरच्यानी विचार केला लय लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनच पडावं लागन तरी कमी. सगळेच पडले. एक धटकुला पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला एवढा वर गेला, एवढा वडला, एवढा ताणला तरी कस काय वर गेला. मायबापा हो, जी बिडूक वर गेला ती कानानं बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जवाई खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिर जाएगा, त्याला वाटायचा हात वरी करून मला म्हणतायत चढ जा चढ जा चढ जा. समजून घ्या महाराज. रावणाचे जागेवर आलो का, आख्या गावानं ठरवलंय बिनविरोध निवडणूक करायची, पण एक येतोच. कशाला? त्यो कुणाचा? रावणाचाच. सप्त्याची बैठक बसू द्या, एक येतोच. त्यो कुणाचा? आणि कुठले कुठले महाराज आहेत आणि बघू मग आणि मग ह्याला किती पाकिट आणि त्याला. अरे तुझं काय चाललंय रे? तुझ्या काय बापाची इस्टेट खातो का रे आम्ही? तुला घेण देणं काय? सप्ते करणारे वेगळे, तारका देणारे आणि कमेंट करणारे या समजून महाराज. आता असं आहे. मरू दे तिकडं, चल या इकडं जागेवर. रावणाचे भक्त म्हणाले राम राम काय करता हो? रावण काय कमी? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 ना तू, अख्खी लंका सोन्याची 33 कोटी देव बंदी घाण्यात कुबेर राखणीला असा रावण. राम नामाचा दगड तरला, यात काही नवले. रावण नावाचा दगड तरलाच पाहिजे. इज्जतीचा प्रश्न. सोन्याचं कमंडल घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं, रावण दगड टाकला पाण्यात. मायबापा हो, रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? तरला का बुडला? रावण नावाचा दगड, रावण नावाचा दगड, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणसाल एकतर तू महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही. एकतर तू तोंड बंद कर, नाहीतर आम्ही कान बंद करतो. म्हणजे ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवली अशा माणसाचा दगड जर पाण्यात तरत असन तर माळा घालून काशी करण्यात, म्हणजे काशीला जाण्यात हो अर्थ काय फायदा रे माळा घालायचा जर रावणाचा दगड पाण्यात तरत असन. रावणाची बायको म्हणली होय व, मी काय म्हणते, तुम्ही किती चालीचे फक्त मलाच माहिती. अहो म्हणजे ठाईचे का उडच्या चालीचे? मग तुम्ही चौतालातले असताना तुमचा त्रिताल लागलाच कसा? नेमकं स्वर हुकला कुठं? ते मला थांब सांगतो, लई कुठं गेली. दगडावर रावण नाव आहे खरंय. दगड तरला खरंय. दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ, म्हणून दगड तरला. आता विचार करा, रामाच्या शपथेने जर रावण नावाचा दगड तरला तर रामाच्या नामाने तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? ज्यामुखी निधान पांडुरंग, इतकं नाम श्रेष्ठ. पण कसं आहे ना, पंच पक्वानाचं ताटे समोर वाढलं आणि सांगितलं वास घ्यान पळा. जमतंय का? एवढं गोड देवाचं नाव आहे पण सांगून भागत जेवण खावं लागतं.